हाय गाईज, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा। आज आहे 5 डिसेंबर। आता झालेली आहे संध्याकाळची वेळ। कालच आम्ही गुड्डीचं लग्न करून आलेलो आहे पुण्याला अँड आता आज ऑफिस होतं, सो सकाळपासून तेच चाललेलं होतं। बॅगा अनपॅक करायच्या, सगळ्यात आवडतं काम ते चाललेलं होतं। तर आता रसिकाचं ओटी भरण आहे, तर आम्ही तिच्या घरी चाललेलो आहे, मी आणि प्रभाकर। तर मी दाखवते कसं आहे तिचं फंक्शन। छोटंसंच आहे, घरगुतीच आहे, क्लोज फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स असंच आहे। सो चला आता। मी शिराळ्यामध्ये होते तेव्हा आप्पाने मला ह्या शेंगा दाखवल्या। शिराळ्या त्याची भाजी करत होते, मी पण फर्स्ट टाईमच पाहिल्या। तुम्हाला कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ह्याला चौधरी, चारधारी असे वेगळ्या वेगळ्या नावाने बोलतात आणि याची भाजी करतात। आता मला खूप भूक लागलेली आणि पाणीपुरी शेवपुरीचं असं टेम्पटेशन झालेलं, सो आम्ही पाणीपुरी खायला आले आता। आय थिंक असं कोणी नसेल ज्याला पाणीपुरी आवडत नसेल। पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे आणि असंच काहीतरी माझ्या बाबतीत पण होतं। मला पाणीपुरी बघितली की ती खावीशीच वाटते। रसिका आणि नीलच्या सोसायटीमध्ये पोहोचलेलो आहे। ऑलमोस्ट 1 तास लागला, कारण की आमच्या घरापासून हडपसर ऑलमोस्ट 1 तास आहे, ते हडपसरला राहतात। सो चला आता वरती जाऊयात। घराच्या एंट्रीला अशी छान रांगोळी काढलेली। हे सगळं केलेलं होतं डेकोरेशन आणि खूप छान वाटत होतं डेकोरेशन। छोटंसंच होतं बट खूप क्यूट वाटत होतं। घरच्या घरी जर बेबी शॉवर करायचं असेल तर ही डेकोरेशनची थीम बेस्ट आहे। त्याच्या घरचं फंक्शन छान झालं आणि आम्ही जाता जाता आलेलो आहे प्रतीक्षाताई आणि दादांकडे, कारण ते पण हडपसरलाच राहतात। प्रभाकर कुठे? खूप दिवसांनी काय ब्लॉगमध्ये? हो खूप दिवसांनी झाली। गाईज, दिस इज नेक्स्ट डे आणि आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि मी बॅक टू बॅक 2 आठवडे बाहेर होते। तर मग मला रूमचं जे फर्निचर आहे ते क्लीन करायला नाही जमलं होतं, ते खूप खराब झालं आहे आता। सो ते मला सगळं क्लीन करायचं आहे आता अँड सगळ्या गोष्टी परत जिथल्या तिथे लावायच्या आहेत। सो चला आता ते करूया। सगळं आहे जे की मला आता काढायचं आहे आणि साफ करायचं आहे। आपलं पण सगळं साफ करायचं आहे। आज दत्त जयंती होती, तर आमच्या घरी वास्तुशांतीला गिफ्ट केलेला एक खूप छान दत्ताचा फोटो आहे, तर त्याचीच पूजा मम्मीनी केलेली होती आणि आम्ही सगळे इथं आरती करत होतो। नम्रता वहिनी आणि मुकेश दादा पण पुण्याला आले होते, कारण मुकेश दादांचं काहीतरी काम आहे पुण्याला बँकेमध्ये, तर त्यासाठी ते आलेले होते। तर आम्ही सगळे एकत्रच होतो त्या दिवशी घरी। जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरली गो चिंता। जय देव जय करी तू एक दत्त, अभाग्यासी कैसी न कळी मान, पराई परतला कैसा आयत, मरणाचा पुरला से अंत। जय देव श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरली गो चिंता। जय देव जय देव। गाईज, आज आहे 11 डिसेंबर, आज आहे संडे आणि मी बनवणार आहे बटाट्याच्या चकत्या आणि त्या आमच्या मावशींची रेसिपी आहे। आमच्याकडे ज्या जेवण बनवतात मावशी, त्यांनी एकदा बनवल्या होत्या आणि त्या खूप छान बनवल्या होत्या। सो मी त्यांच्याकडनं रेसिपी ऐकणार आहे आणि बनवणार आहे। सो बटाट्याच्या चकत्या करायच्या, असं कट करायचं आणि मावशी कट करून देत आहेत आणि अशा पाण्यामध्ये घालून ठेवायच्या त्या चकत्या। आता कट करून घेतलेला आहे, कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहेत, कांदा भाजायला घातलाय। कांदा बघा चांगला भाजून घेतलेला आहे
त्याच्यामध्ये टाकत आहे हळद आणि मी आता 1 चमचा तिखट टाकत आहे याच्यामध्ये. आता थोडंसं मीठ घालायचं आहे. थोडं मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये. आता हे सगळं चांगलं हलवून घ्यायचं. आता मी ह्याच्यामध्ये बटाट्याच्या चकत्या टाकून देते ज्या पाण्यामध्ये ठेवलेल्या मगाशी. हे सगळं मी चांगलं हलवून घेतलेलं आहे. आता वाफेवरच मी बटाटा शिजवणार आहे आणि बटाटा शिजेपर्यंत मी हे झाकून ठेवणार आहे 5 ते 10 मिनटं. हे असं 5-5 मिनिटांनी उघडायचं आणि हलवायचं, कारण नाहीतर मग लागतं खाली. इथे बघा मी वरती कोथिंबीर चिरून टाकलेली आहे आणि माझी भाजी रेडी आहे. एक 10 मिनटं लागतात त्याला वाफेवरती शिजायला आणि विदाऊट पाण्याची ती छान शिजते. कशी झाली भाजी? 1 नंबर. अख्खी संपवली एका चपातीत. हा ना. अजून दे. हां देते.